TLC both is about being good entrepreneur, being good citizen, being good employer and being world class. आजची जी आपली बोधची स्टोरी आहे ती अशीच एका वर्ल्ड क्लास कंपनीबद्दल आहे, ज्याचा एक शॉर्ट व्हिडिओ फिल्म बघून आपण आजच्या प्रोग्रामची सुरुवात करू. In our busy lives, we all use dozens of products every day without ever appreciating or even knowing the story behind some of them. This is the story of a company which touches our lives in so many ways and so many times a day. A company called TechnoShell Automations Private Limited. The leaders in the design, manufacture, and export of high-quality automated machines. Machines that decorate and pack hundreds of products of our daily use. TechnoShell manufactures machines for hot foil stamping, tube capping, tube and container labeling, case packers, automation solutions, and also offers solutions for foils, dies, and blocks. So we can see that many familiar household products that we use, possibly every day, may have gone through the brand adornment and beautification process on one of these machines. What makes TechnoShell stand apart is its unwavering focus on design to meet customer requirements, as well as its uncompromising stress on quality workmanship, attention to detail, and machine productivity. The company's state-of-the-art production facility is located in Nasik, about 180 kilometers northeast of Mumbai, the country's financial nerve center. This is where we design and manufacture machines of global standards for the printing and packaging industry. TechnoShell Automations is a critical link between you and your customer anywhere in the world. TechnoShell Automations, helping you make a glittering impression around the world. आजचे आपले पहिले स्पीकर, माझं पर्सनल जे त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन जे होतं ते म्हणजे अतिशय स्ट्रिक्ट, नॉट अप्रोचेबल आणि असा एखादा व्यक्ती ज्याच्यापासून थोडंसं 2 पावलं आपण लांब राहावं. बट जेव्हा इंटरॅक्शन वाढले तेव्हा कळलं ही व्यक्ती अगदीच ऑपोजिट आहे. गरज पडली तर लिमिट्सच्या पलीकडे जाऊन मदत करणारी, आपल्याशी समजावून घेणारी, आपल्याला हा प्रॉब्लेम समजावून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन्स देणारी. आजच्या आपल्या पहिल्या गेस्टचं आपण स्वागत करू. निखिल बस्ते सर. निखिल सर, पहिला प्रश्न तुम्हाला, एवढं लेट का केलं बोधमध्ये यायला? 1 वर्ष होऊन गेलं बोध चालवून सर. लेट का केलं? मला वाटतं त्याच्यासाठी तो बोधचा फॉर्मॅटच जबाबदार होता. आमची स्टोरी एवढी मोठी आहे ते 20-30 मिनिटात बसतच नव्हती. आज सरांनी फॉर्मॅटच चेंज केला म्हणून नशीब आमचं की आता आज आलो आम्ही. क्या बात आहे सर. सर प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. आपले पुढचे गेस्ट जे आहेत ते म्हणजे सदैव हसतमुख. त्यांच्याकडे बघितलं ना की निखिल सरांचे एकदम उलटे, की कधी त्या माणसाला आपण अप्रोच करू शकतो, कधी त्यांच्याशी आपण बोलू शकतो आणि कधी ते आपल्या मदतीला येऊ शकतात. असे आपले पुढचे गेस्ट म्हणजे अब्बास अबुजीवाला सरांचं मी स्टेजवर स्वागत करतो. अब्बास सर, व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस स्माइलिंग फेस, ऑलवेज स्माइलिंग फेस? इट्स माय फ्रेंड्स. त्यांच्याबरोबर जेव्हाही असतो, ज्यांच्याबरोबरही असतो, इट मेक्स मी सो कम्फर्टेबल आणि इट मेक्स मी सो हॅपी अँड दॅट वे. ग्रेट. फॅक्टरीत आहे, मग तुला कळेल. आपले तिसरे आणि शेवटचे स्पीकर आजचे म्हणजे तरीन सर. तरीन सर ह्यांचं जर इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर एका शब्दात समअप करायचं तर सुपर होस्ट. त्यांच्याकडे जावं आणि एखाद्या माणसाने सॅटिस्फाय न होता परत यावं असं होऊ शकत नाही. तरीन सर, प्लीज कम ऑन द स्टेज. तरीन सर, व्हॉट आय हॅव हर्ड की यू हॅव सो मेनी फ्रेंड्स. यस. तुम्ही MIDCतनं जर बाहेर पडले तर घरी पोचायला रात्र होत आहे. तो नहीं है मगर है. हाँ, काफी है. यस. क्या बात है सर. Yes. प्लीज सर, माय फर्स्ट क्वेश्चन टू यू अब्बास सर. You were the pioneer behind getting all 3 of you together. So what is the story behind that? It all started
फ्रॉम माय चाइल्डहुड. म्हणजे लहानपणीपासून मी तुला सांगतो रोहन, आय एम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली. म्हणजे माझे पंजोबा आजोबा सगळे हे ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये होते. तर बिझनेस करायचं हे पहिल्यापासून डोक्यात होतं, म्हणजे रक्तातच आहे बिझनेस करणं. मग मी MIDC मध्ये एक प्लॉट घेतला. तेव्हा प्लॉट्स इझिली अवेलेबल असायचे. तर मी एक MIDC मध्ये प्लॉट घेतला आणि लकीली निखिलशी परत भेट झाली. मी मुंबईला गेलो होतो आणि त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी विचारलं की काय करतोय. म्हटलं असं आता एक प्लॉट घेतलाय आणि आता बिझनेस सुरू करायचा. आणि मी सहज त्याला विचारलं तू येतो का बरोबर, आपण बोललो होतो. तो म्हणे चल करेंगे उसमें क्या है. तर तेव्हा मी निखिलला सांगितलं की मी अजून माझ्या एका मित्राला कमिट केलंय. तर तो म्हणे की ठीक आहे, म्हणजे इफ यू नो हिम आय हॅव नो प्रॉब्लेम्स. देन मी तरीला सांगितलं की असं असं आहे, बिझनेस करायचं आहे. तर तो म्हणे चल करेंगे साथ में, नो प्रॉब्लेम. अँड आय टोल्ड हिम अबाउट निखिल. he said yes, I have no problem. If you know both of us, तर I have absolutely no issue. ऍक्च्युली हे दोघं एकमेकांना ज्या दिवशी आम्ही अग्रीमेंट साईन केलं ना, पार्टनरशिप डीड, तेव्हा आम्ही भेटलो. तेव्हा हे दोघं एकमेकांना भेटले. अँड दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. निखिल सर, अब्बास सर म्हणले तुम्ही मुंबईला होते. हो तुम्ही साधारण 1990s मध्ये तुम्ही परत आले. हो 1990s मध्ये मुंबई मेट्रो सिटीज होती, वेराज नाशिक ही कुठेतरी Tier 3 Tier 4 सिटी होती. म्हणजे माझ्या हिशोबाने तुमच्या फॅक्टरीला यायला रस्ता पण नसणार. मुंबई मिनिटावर चालायची, नाशिक दिवसावर चालायचं. तुम्हाला हा डिसिजन किती डिफिकल्ट गेला की मुंबई सारखे मेट्रो सोडून नाशिक सारख्या सिटीमध्ये येणं? उलटा मी खुश झालो की मुंबई सोडून मला नाशिकला यावं लागतंय. अवघड काय गेलं ते सांगतो की मी जॉब करत होतो, तो सोडून एका बिझनेस मध्ये यायचंय. मी काही बिझनेस फॅमिलीमधनं नव्हतो, पण माझं नशीब चांगलं की माझी बायको डॉक्टर आहे, ती स्वतः कमवत होती, माझ्यावर कुठली जबाबदारी नव्हती. मी आपला उचल बिझनेस करायचा आणि आलो नाशिकला. तरीन सर, आपके बारे में तो एक ही सवाल आता है कि इतना अच्छा फैमिली बिजनेस, यू हैड अ वेरी प्रॉमिसिंग करियर इन स्पोर्ट्स. मेरे हिसाब से आप क्रिकेट खेलते थे, हाँ, यू वर बिल्कुल खेलता था. प्लेइंग अ कपल ऑफ मोर स्पोर्ट्स. तो वो सब छोड़ के आप इनके पीछे कहाँ लग गए? क्रिकेट तो मैं खेलता था, बहुत शौक था मुझे क्रिकेट का. और वो सिर्फ शौक ही था, मुझे उसके अंदर करियर वो बनाने का कभी मैंने सोचा नहीं था उसके ऊपर. घर के हम लोगों का पुराने बिजनेस थे, बहुत पुराने. ऑनियंस के बड़े ट्रेडर्स थे हम लोग. डेयरी फार्मिंग था, कैटल फीड वगैरह का काफ़ी बिजनेस था घर का पुराना. पिताजी जो थे मेरे, वो नहीं चाहते थे कि मैं घर के फैमिली के बिजनेस के अंदर आऊँ. वो चाहते थे कि मैं अपना खुद का इंडिपेंडेंट अलग बिजनेस चालू करूँ. यहाँ पर एक इंटरेस्टिंग एक मैं और बात बताऊँगा यहाँ पे कि जब मैंने काम चालू किया, हम लोगों ने कंपनी फॉर्म किए, तो मेरा पहला जो जॉब था ना, वो था फॉरेस्ट का. मैंने एक ऑर्डर लिया था फॉरेस्ट के एंगल, उनके जो कंपाउंड में थे ना, कंपाउंड को एंगल मारने के थे उनको. तो उन्होंने एक टेंडर निकाला था, वो मैंने लिया था टेंडर. उसके अंदर वो जो एंगल थे वो 40x5 के एंगल वगैरह थे, उनको कट करने का, होल पास लगाने का और ड्रिल मारने का, ये काम मैंने पहला लिया स्टार्टिंग में. मेरे ख्याल से उस वक्त 20 या 25 हज़ार रुपये का था टोटल वैल्यू उसके, और टन के ऊपर लिया था. वो लिया था मैंने उसके अंदर. और बाकायदा हम लोग वो भंगार बाजार है यहाँ पर, हाँ, वहाँ पर स्टील मार्केट है, वहीं से हम लोग परचेस वगैरह करने के, वहीं खड़े रह के मैंने काम कराया. वो वहाँ पे खड़े रह के, वहाँ पे आदमी लोगों को लेके वो काम करा के लिया और वो ऑर्डर पूरा किया उसके अंदर. आज वो ऑर्डर कंप्लीट किया मैंने, और आज मैं देखता हूँ अपने आप को और अपनी कंपनी को देखता हूँ मैं अपने आप को, टेक्नोशल को, तो मुझे बहुत गर्व फील करता हूँ मैं कि आज मैं ये एंगल बनाने से मैंने वर्ल्ड क्लास मशीन बनाना चालू करा. मैंने आज इतना नाम हो गया आज कंपनी का मेरे, इसके लिए मुझे बहुत खुशी होती है. और इनका जो साथ था उसके अंदर, इनका जो टेक्नोलॉजी इन्होंने जो करे सब, इसके अंदर उन्हें अभी क्या बात है सर, एक्सीलेंट, सुपर. सर, फ्रॉम मेकिंग एंगल्स टू वर्ल्ड क्लास, ही कसं काय झालं? म्हणजे याच्यात परत कसं आहे रोहन की त्या प्रकार वर्ल्ड क्लास हा शब्द आहे ना, हा काही तेव्हा माहिती नव्हता. हा तर खूप उशिरा नंतर माहिती पडलं, TLC मध्ये आल्यानंतर इनफॅक्ट माहिती पडलं की वर्ल्ड क्लास असं काहीतरी असतं. बट काहीतरी काम करायचं आणि जे काम करायचं ना ते चांगलं करायचं हे आमच्या तिघांमध्ये पहिल्यापासून होतं. त्या हिशोबाने ती जर्नी सुरू झाली.
आणि मग जेव्हा आफ्टर अ फ्यू इयर्स आम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली एक मशीन बनवायची, हॉट फॉईल स्टॅम्पिंग मशीन. And when we built this machines, we felt कि why not explore it and see if it has a larger market. तर this was in 1996. मग 97 मध्ये लगेचच फेब्रुवारीमध्ये एक एक्झिबिशन होतं बँगलोरला. सो वी डिसाइडेड टू डिस्प्ले आर मशीन्स दे. आणि मग आम्ही ते मशीन्स तिथे घेऊन गेलो. अँड तिथे जे विजिटर्स होते दे वुड सम ऑफ देम वुड कम एंड आस्क अस के कहाँ से इम्पोर्ट किया है. We would say कि नहीं इम्पोर्टेड नहीं है, सब हमने इधर नासिक में इंडिया में ही बनाया. सो दे वर प्रीटी सरप्राइज कि इंडिया में भी ऐसे मशीन्स बनते हैं, पीपल इन इंडिया आर नाउ मेकिंग सच काइंड ऑफ मशीन्स. सो दॅट गेव अस अनदर चान्स टू मूव फॉरवर्ड. तिथे आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला. वी कुड बुक अ फ्यू मशीन्स, 9 to 10 machines booked. हां, अराउंड 9 मशीन्स और 10 मशीन्स आम्ही तिथे त्या शोमध्येच बुक केले. तो जो चेंज आहे ना दॅट केम अराउंड इन 2004. कारण आता इंडियामध्ये मशीन्स एक्झिबिट केले. सो वी सेड की लेट अस ट्राय द इंटरनॅशनल मार्केट. तिथे आपले मशीन्स वेअर दे स्टँड. अँड टू आवर प्लेझंट सरप्राईज आम्ही जेव्हा तिथे डिस्प्ले केले ना मशीन्स, तर आमच्या लक्षात आलं की ओके वी आर मेकिंग सम व्हेरी बेसिक मशीन बट वी आर नॉट व्हेरी फार ऑफ फ्रॉम व्हॉट द वर्ल्ड इज मेकिंग. मग तिथे आम्ही ते मशीन्स डिस्प्ले केले, विजिटर्स यायचे. आणि आफ्टर वी टॉक टेक्निकल थिंग्स अबाउट द मशीन, ते जेव्हा आम्हाला प्राईस विचारायचे आम्ही घाबरत जी प्राईस सांगायचो ते पण त्यांना असं वाटायचं की अरे असं खिशातनं काढून देऊ का पैसे, एवढं स्वस्त वाटायचं. म्हणजे वी वर कोटिंग 1.5 times मोर देन व्हॉट वी वुड हॅव सोल्ड इन इंडिया. तरी त्यांना ते एवढं स्वस्त वाटायचं. देन वी रिअलाइज की the value that we are going to add to our customers is going to be high. And then from there we started. मग तो एक थोडासा ग्लोबल मार्केटचा विचार आला मनात आणि त्यांना केटर करायचा. अँड देन दॅट इज हाऊ वी मूव फॉरवर्ड. मी ऍड करू जरा याच्यात. नक्कीच सर. आता आमचं नशीब म्हणा की आमचं स्विस असोसिएशन ज्या कंपनीशी झालं ती कंपनी वर्ल्ड्स बेस्ट हॉट फॉईल स्टॅम्पिंग मशीन्स बनवायची. त्यामुळे वी वर इंट्रोड्यूस टू अ कंपनी विच वॉज द वर्ल्ड्स बेस्ट. या सगळ्यांचा टप्प्याटप्प्याने न कळत जो परिणाम झाला ना, त्यामुळे हे फॉरेस्ट अँगल पासून ते वर्ल्ड क्लास मशीन्स कडे जायला पण मदत झाली आम्हाला. सरच ग्लोबल मार्केट म्हटलं की दोन गोष्टी आपल्याला डोक्यात येतात की चायनाची कॉम्पिटिशन इन टर्म्स ऑफ कॉस्ट आणि युरोपची कॉम्पिटिशन इन टर्म्स ऑफ क्वालिटी. तर हे तुम्ही कसं ओव्हरकम केलं? वी फोकस टू मच ऑन क्वालिटी, चांगलं मशीन कसं करायचं, त्याचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा अँड लॉट ऑफ थिंग्स. आणि हे करत असताना होत काय होतं की वी वर मेकिंग मशीन्स ॲज गुड ॲज युरोपियन्स, पण इंडियात बनवत होतो. आता इंडियात बनवत होतो तर त्यांची कॉस्ट पण खूप खाली आलेली होती. तर आम्ही युरोपमध्ये विकायचं, युरोपियन्सना विकायचं हे तर प्रयत्न करत होतो. तिकडे थोडं विकायलाही लागलो होतो. पण जे कस्टमर्स चायना किंवा इकडनं एशियन मार्केटमधनं स्वस्त मशीन्स घेत होते त्यांच्या लक्षात आलं अरे थोड्याशा किमतीत आपल्याला खूप चांगलं मशीन मिळू शकतं. तर ते पण आमच्याकडे अट्रॅक्ट झाले. सर या स्ट्रॅटेजीमध्ये वॉज देअर अ फेज जिकडे यू आर इन द मिडल ऑफ नोवेअर? डेफिनेटली दॅट वॉज अ फेज वेन वी वर रिअली स्टक की बिझनेस मशीन सेल होत नाहीये आणि काय करायचा हा प्रश्न तिथे आला होता की वेदर वी शुड कट डाऊन ऑन क्वालिटी अँड गो डाऊन ऑन द प्राइस or stick to where we are. And as I can say कि we are fortunate at that time we took a decision कि we will stick to the quality fundamentals. And because of that it took us time to convince the Western world कि we can deliver. But today we are in a position where we have a good foothold in the Western market also. सुपर. सर एक प्रश्न अजून होता की व्हॉट मेक्स युअर मशीन सो स्पेशल? what I have heard is की तुमचा 70% हा रिपीट क्लायंटेल आहे. सो व्हॉट मेक्स युअर मशीन सो स्पेशल की क्लायंट परत तुमच्याकडे येतो, सारखा येतो? आणि रोहन, हा प्रश्न आठवडाभर मी उत्तर देऊ शकतो. तुला थोडक्यात उत्तर देणं फार कठीण आहे. म्हणजे जवळजवळ 45+ मॉडेल्स आहेत
आणि मी प्रत्येक मॉडेलचा प्रत्येक स्क्रू का केलाय कसं केलंय तुला 4 तास सांगू शकतो. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जरा अवघड काम आहे. पण एक जनरल जर सांगायचं झालं ना तर आधीपासूनच आमचा जो अप्रोच होता तो चांगलं काम करायचा होता. जसं अब्बास म्हणला वर्ल्ड क्लास हा शब्द नंतर आला, बट हाऊ टू बेटर म्हणजे एका शब्दात सांगायचं होतं चलता आहे असं काहीच काम नव्हतं आमच्याकडे. आणि आम्ही आमच्या कुठल्या एम्प्लॉईजना पण ते चलता आहे ॲटिट्यूड येऊ नाही दिलं. चलता हे वॉज नॉट चलता आहे आमच्याकडे. दुसरं कसं होतं की टेक्नॉलॉजीची खूप आवड होती, त्यामुळे कंटिन्युअसली नवीन काय येतंय, लेटेस्ट काय येतंय या सगळ्यांचा अभ्यास पण होता. नंतर काम करताना छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं. म्हणजे एक समोर परफेक्शनिस्टचं पण अप्रोच आहे. सर तर बऱ्याच वेळेस रागवता पण आम्हाला की तुम्ही परफेक्ट करतायत पण पुढे जाण्यासाठी पण काहीतरी करा. पण ह्या गोष्टीचा मी म्हणेल की वर्ल्ड क्लास बनण्यामध्ये बऱ्यापैकी फरक होता. वी आर नोन फॉर मेकिंग इनोव्हेटिव्ह मशीन्स, पण टेक्नॉलॉजी काय आहे, आपली इंडस्ट्री कुठं चालली आहे हे सगळं बघणं आणि व्हॉट इज ट्रीटेड ॲज द वर्ल्ड्स बेस्ट हे बघायला पाहिजे. तर आम्हाला हे एक्झिबिशन्स मधनं वगैरे सगळं मिळायचं. तर आता माझं एक कन्फ्युजन तुम्ही पहिले दूर करा. व्हॉट इज द कोर ऑफ युअर बिझनेस? इज इट डिझायनिंग गुड मशीन्स, मेकिंग गुड मशीन, का सेलिंग देम? तुम्ही सगळीकडेच एक्सपर्ट करताय सध्या. ऑब्विसली डिझायनिंग, कारण डिझाईन आम्ही ज्या पद्धतीने करतो दॅट हेल्प्स अस टू सेल बाय इट सेल्फ. सो डिझायनिंग इज समथिंग दॅट वी ऑलवेज फोकस ऑन. तर हाऊ डज दिस वर्ल्ड क्लास डिझाईन हेल्प्स यू सेल मोर? First and foremost, it opens the global market for us. If you are making a product which is acceptable to the global market, so you have a very big market then. So that is one thing which helps us to sell. Secondly, because we make good machines, in India also, our competitors also respect us. मी तुला एक anecdote सांग. एकदा एक पोलंडचा प्रॉस्पेक्ट होता, मी त्याला जाऊन भेटलो. आय मेट हिम ट्वाइस अँड देन ही वॉज कन्व्हिन्स की ओके नाव वी कॅन एक्सप्लोर दिस कंपनी फॉर आवर इन्व्हेस्टमेंट ऑफ अ कॅपिंग मशीन. ते सगळं बोलणं झालं. देन ही सेड की वी आवर टीम वॉन्ट्स टू सी द मशीन इन ऑपरेशन. आय सेड यू आर मोस्ट वेलकम, कम टू नाशिक. म्हणे नो, वी वॉन्ट टू सी इट इन युरोप. आता पंचायत आहे, आता इथे दाखवणार कोण? सो आय स्पोक टू वन ऑफ माय कस्टमर्स इन पोर्चुगल अँड फॉर्च्युनेटली ही अग्रीड अँड देन वी हॅड अ मीटिंग. तर त्यांनी सगळे अरेंजमेंट करून ठेवली होती तिथे व्यवस्थित. त्यांनी ते ट्यूब्स ठेवले होते, कॅप्स एक्सेट्रा, जे काही ते डेमॉन्स्ट्रेशनसाठी लागतं विथ अन ऑपरेटर, आणि सगळं मशीन त्यांनी व्यवस्थित दाखवलं तिथे. अँड देन वी वेंट टू हिज कॉन्फरन्स रूम. तिथे बसलो. तुला सांगतो रोहन, मी त्या मीटिंगमध्ये, आय एम टेलिंग यू द फॅक्ट, मी त्या मीटिंगमध्ये एक शब्दही बोललो नाही. त्या कस्टमरनी माझं मशीन इतकं प्रमोट केलं आणि विकून दिलं मला तिथे. So this is how, if you are making something which is of an acceptable quality, a world class machine जर का आपण बनवू शकलो ना, सर पीपल हेल्प यू. किती डिफिकल्ट असतं एम्प्लॉईजला त्या कल्चरमध्ये आणणं किंवा एम्प्लॉईजला त्या कल्चरची भाषा बोलायला लावणं. रोहन, हा खूप मोठा पॉइंट आहे. जर तुम्हाला वर्ल्ड क्लास मशीन बनवायचे ना तर युअर एम्प्लॉईज हॅव टू बी विथ यू. म्हणजे वर्ल्ड क्लास एम्प्लॉईज जर का असतील, तुम्ही त्यांना वर्ल्ड क्लास एम्प्लॉईज सारखं ट्रीट करत असाल तरच तुमचे मशीन्स तसे बनतात. आणि दिस इज नॉट अ वन डे बिझनेस. तुम्हाला हे कल्चर बिल्ड करावं लागतं. म्हणजे कधी कोण काम करताना दिसलं तर त्यांना ते सांगावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सिस्टीम्स टाकाव्या लागतात. तेवढं रिजिडली तुम्हाला ते फॉलो, म्हणजे चलताय असं चालतच नाही आमच्याकडे. म्हणजे याचं एक जस्ट उदाहरण देतो मी. आता बरेच वर्ष झाले हे मी वाक्य आमच्या कंपनीत वापरलं नाही,
पण आधीच्या काळात जेव्हा काम करत असताना कोणी दिसला आणि तो थोडंसं काहीतरी गडबड करतोय, इज नॉट टेकिंग केअर ऑफ व्हॉट इज डुईंग, मला दिसलं तर मी त्याला पहिलं जाऊन विचारायचो, अरे हा कस्टमर आपल्याला फाटक्या नोटा देणार आहे का? तो असं बघायचा, नाही सर. मग माझा प्रश्न असायचा, मग फाटकं मशीन का बरं आपण त्याला देतो? त्याचाही रिस्पेक्ट राहायचा, बट यूज टू गेट मेसेज. आणि हे इतकं होतं की ते पण एकमेकांमध्ये हे वाक्य वापरायला लागले, हे फाटकं काम का बरं करतोयस? आणि ह्याच्यामुळे काय झालं की एक प्रकारे कल्चर बिल्ड होत गेलं. आज आम्हाला त्या वाक्याची गरज लागत नाही, पण कुठलंही काम करत असताना ते चांगलंच झालं पाहिजे, हे कल्चर बिल्ड केलं. सर, या सगळ्याबद्दल तुमच्या एम्प्लॉईजचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकू. वर्ल्ड क्लाससाठी एक अशी काही सेट SOP लिहिलेली नाही आहे की म्हणजे तुम्ही चांगले सॉफ्टवेअर वापरा म्हणजे तुम्ही वर्ल्ड क्लास व्हाल, किंवा तुमची कंपनीमध्ये चांगल्या फॅसिलिटी आहे म्हणजे तुम्ही वर्ल्ड क्लास व्हाल. वर्ल्ड क्लास ही एक प्रोसेस नसून हा एक माइंडसेट आहे, आणि तो माइंडसेट आमच्याकडे आहे. म्हणून आम्ही मार्केटमध्ये नवीन ट्रेंड काय सुरू आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे, त्याच्यासाठी ऑलवेज त्याला मीट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आमचा प्रयत्न नेहमी असतो की आम्ही ट्रेंड सेटिंग मशीन्स मार्केटमध्ये द्यावे. त्या ट्रेंड मशीन्समध्ये इनोव्हेशन देऊन कस्टमरला त्याचा बेनिफिट कसा देता येईल, हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. द अप्रोच ऑफ गिविंग टू द कस्टमर मोर दॅन व्हॉट ही आस्क, दॅट्स मेक्स अस वर्ल्ड क्लास. ही आमची मशीन जगातील फास्टेस्ट सिंगल मॅन्डल मशीन आहे. जेव्हा आम्ही ही मशीन एक्झिबिशनमध्ये घेऊन जातो तेव्हा बरेचसे कस्टमर विचारतात की अरे ही मशीन कुठली आहे, आणि जेव्हा मी सांगतो की इंडियन मॅन्युफॅक्चरिंग मशीन आहे आणि ही इंडियातच बनवलेली आहे, तेव्हा बरेचसे व्हिजिटर म्हणतात की वाटत नाही की ही मशीन इंडियात बनली असेल. ही मशीन अगदी युरोपियन क्वालिटीची मशीन वाटते. आणि हे ऐकून मला सुद्धा खूप प्राऊड फील होतं. आमचा कोर पर्पजच तो आहे की आपल्या देशाला वर्ल्ड क्लास मशीन मॅन्युफॅक्चरर म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. सर, तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत कंपनीच्या? कोर व्हॅल्यूज आम्ही TLC मध्ये आल्यानंतर आयडेंटिफाय केले होते. आमचे कोर व्हॅल्यूज 2 याच्यात आम्ही क्लासिफाय केले, स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स आणि दुसरं आहे बिईंग फेअर अँड ट्रस्टवर्दी. आता थोडं त्याच्यावर एलॉबरेट पण करतो. स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स म्हणजे काय, चांगले गुण आहेत किंवा आपले कस्टमर्स आपल्याबद्दल चांगलं काय म्हणतात, हे ॲनालाइज केल्यानंतर असं लक्षात आलं की वी आर व्हेरी क्वालिटी कॉन्शियस. म्हणजे सगळीकडे क्वालिटी 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 करत असतो. नंतर एस्थेटिक्सवर पण आमचा खूप भर असतो. चांगलं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे, हा एक त्याच्यावर असतो. दुसरं असं लक्षात आलं की आम्ही जे मशीन्स वगैरे बनवतो, तर एक बनवलं दुसरं लगेच इम्प्रूव्ह, तिसरं लगेच इम्प्रूव्ह, तर कंटिन्युअसली वी कीप ऑन इम्प्रूव्हिंग सगळ्या गोष्टींमध्ये. तर हा सगळा ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की वन ऑफ अवर कोर व्हॅल्यूज इज स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स. अजून जो सगळा ॲनालिसिस आमच्याबद्दल केला तेव्हा लक्षात आलं एम्प्लॉई वेलबिंग, त्यांची सेफ्टी, ते किती खुश आहे, त्यांचं हेल्थ, हा आम्ही याच्याकडे खूप लक्ष द्यायचो. म्हणजे स्वभावातच होतं. बिईंग फेअर, कोणाला काही वाईट वाटू नये किंवा कोणाला चुकीचं त्याच्यावर अन्याय होऊ नये, याच्याकडे आम्ही खूप जास्ती लक्ष द्यायचो. आणि एक एथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस वगैरे तिकडे होतं. सो ट्रस्ट बिल्डिंगमध्ये आमच्या लक्षात आलं की हॅव्हिंग द राईट कॅरेक्टर बिझनेस करताना, ऑनेस्टी झालं, लॉयल्टी झालं वगैरे, जे आपण एथिक्स म्हणतो ते पण आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे केपेबिलिटी बिल्डिंग. असं बऱ्याच वेळेस आमचं असं झालं की जेव्हा एखाद्या कस्टमरला प्रॉब्लेम असायचा ना, तो आमच्याकडे यायचा आणि तो म्हणायचा, अरे अब्बास भाई ये मशीन है ना, तुम पक्का बना के दे सकते हो. आम्हाला इंटरेस्ट नसायचा त्या मशीन बनवण्यामध्ये, पण त्याला खूप कॉन्फिडन्स असायचा आमच्या केपेबिलिटीमध्ये की हे बनवू शकतात. असे सुद्धा खूप मशीन्स केलेत. तेव्हा वी एंडेड अप कन्क्लुडिंग बिईंग फेअर अँड ट्रस्टवर्दी, हे आमचे 2 कोर व्हॅल्यूज आहेत. सर, जेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण वर्ल्ड क्लास आणतो त्यावेळेस तशा कॉस्ट पण इन्कर होतात, राईट फ्रॉम युअर शॉप फ्लोअर
टू युअर युनिफॉर्म्स, टू युअर स्टेशनरी, टू जसं तुम्ही सांगितलं की अगदी तुम्ही प्रत्येक शब्द बघून घेता, तर मग या कॉस्टचं बर्डन तुम्ही कसं ओव्हरकम करता? कॉस्ट बर्डन आहे हीच मात्र चुकीची समजूत आहे. यू कॅन से इट्स अ सॉर्ट ऑफ अ मिथ की आपल्याला छान करायचं, वर्ल्ड क्लास करायचं तर ते खूप एक्सपेन्सिव्ह होणार. तसं नाहीये. जसं अब्बासनी पहिल्यांदा स्टोरी सांगितली की एक्झिबिशन मध्ये आम्ही मशीन दाखवायचं तर ते तितके पैसे तर खिशात घेऊनच चालत होते, एवढे असं वाटायचं, आणि तरी आम्ही 1.5 किंमत कोट करत होतो. मला जर विचारलं तर वर्ल्ड क्लास बनवण्यामध्ये थोडीफार कॉस्ट नक्की वाढते, पण ही वाढणाऱ्या कॉस्टकडे बघण्यापेक्षा मिळणाऱ्या प्राइसकडे जर आपण लक्ष दिलं तर या कॉस्टचं काहीच वाटणार नाही. अजून एक त्याच्यात एक छोटं ऍड करतो की वर्ल्ड क्लास मशीन जेव्हा आपण बनवतो ना, तर हे कोण विकत घेतं? म्हणजे जर मार्केटमध्ये बघितलं तर ज्या कंपनीज ग्रो होत आहेत, मोठ्या होत आहेत, त्यांनाच मोठी मोठी चांगली बेटर परफॉर्मिंग मशीन्स लागतात. त्यामुळे होतं काय की आमचे मशीन्स घेणारे जे कस्टमर्स आहेत ना, ते सुद्धा तेवढेच ग्रोईंग आणि मोठे कस्टमर्स आहेत. सो वी हॅव व्हेरी गुड कस्टमर्स जे आमचे मशीन्स आहेत ना वर्ल्ड क्लास, त्यामुळे कस्टमर्स पण तसे होतात. त्यामुळे आपण खूप कॉस्ट टाकतोय हे वर्ल्ड क्लास मशीन्स बनवण्यात असं आम्हाला कधीच वाटत नाही. सर, तुमच्या कस्टमर्स बद्दल तुम्ही खूप काही बोललात. आता तुमचे कस्टमर्स तुमच्याबद्दल काय बोलतात ते आपण ऐकूयात. We at Albia have very stringent requirement for work ethics, quality, reliability while selecting our machine suppliers. We are very happy to be associated with TechnoShell since almost 10 years for our decoration machine requirements, especially for our cosmetic products. The machines are not just reliable in terms of quality and production, but also we are very satisfied with the level of service we receive from TechnoShell. It has always been a pleasure to interact with the director and employees of this company. I can surely state that TechnoShell is the best choice for you if you are looking for machine within their portfolio. Our sincere thanks and best wishes to the management and team of TechnoShell. Thank you. TechnoShell fulfills our standards in building machines such as high quality and outstanding design, using well-known and proven components, safety regulations for European and other countries, modern control and operation systems. TechnoShell offers a high level of machine design and services. Your designer team takes care to the main issues such as best function, high performance, low maintenance, and reasonable machine cost. They are very open for innovation, optimization, and changes as customers need. 3D packaging started to work with TechnoShell it was in 2005, when the average price of the machine sold by TechnoShell was about 2 lakhs, I think. And we gave them an order for a machine that ultimately ended up being in the 30 lakh odd. And the big argument that we had with them was, look, I don't think that the machine that you are proposing is going to be able to work for me, because it cannot do what I want with the accuracy that I want it to have. And they said, but the price will be too high. So I said, look, I'm the customer. I'm telling you, give me a machine that works. We'll talk about the price later. Anyway, the first iteration of the machine was all right, didn't work very well. The second time round, they went back and improved the machine greatly, put in all the appropriate bits and pieces, the right parts, the right controls, and that machine has become the world standard for capping machines for the tube industry at that speed everywhere in the world. That's quite an achievement.
Nowadays, of course, we're not telling them to raise their prices. We're telling them to cut their prices because they learned very well that there is a wonderful market outside India. So if you love India, you really have to leave India. That's the only way you're going to be able to get what you need for your company. सर तुमची TLC जर्नीची सुरुवात कशी झाली? आम्ही TLC 2008 मध्ये जॉईन केलं अँड लक्ष्मण एक दिवस भेटला आणि ही टोल्ड अस अबाउट TLC आणि तो म्हटलं की बागवे सर हे करतायत अँड आय एम जॉईनिंग अँड आय वॉन्ट यू ऑल्सो टू जॉईन अँड वी न्यू बागवे सर फॉर मेनी इयर्स इवन बिफोर TLC. आम्ही त्यांची बऱ्याच वेळेला हेल्प घ्यायचो आमच्या बिझनेससाठी. So when Lakshman told us about TLC, we very readily accepted and we became a part of TLC. And तिकडनं मग here we are today. सर 2008 जर म्हटलं तर त्यावेळेस तर फक्त सेकंड जनरेशन होती, मग तुम्हाला का बरं घेतलं? तेव्हा सरांनी फॉर्च्युनेटली आमच्यासारख्या म्हाताऱ्यांसाठी सुद्धा सुरू केलं होतं अँड ही सेड की आय विल पर्सनली कोच यू गाईज अँड तशी आमची सुरुवात झाली. एक सिनियर्स बॅच त्यांनी सुरू केली, त्यामुळे आम्हाला यायला जमलं. नाही तर सेकंड जनरेशनलाच राहिलं असतं तर आम्हाला एखाद्याच TLCत येता आलं नसतं. आज इथे नसतो आम्ही. सर बिफोर 2008 आणि आफ्टर 2008 कंपनीचं जर पिक्चर 2 पेंट करायचे ठरले तर काय चेंजेस आपल्याला त्या पिक्चरमध्ये बघता येतील? काय की बिफोर 2008 अँड इवन आफ्टर दॅट वी वर डुईंग बिझनेस आणि आज पण कंटिन्यू करतोय, बिझनेस करतोच आहे. बट बिझनेसला जे होलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं पाहिजे ना, दॅट ट्रूली आफ्टर कमिंग अँड जॉईनिंग TLC अँड लर्निंग फ्रॉम देम तिकडेच आमच्या लक्षात आलं की हाऊ अ बिझनेस हॅज टू बी रिअली रन. आणि मग तिकडनं खरं आमचं ग्रोथ पाथवरती आम्ही लागलो आणि खरं चेंजेस तिकडनं आले. तरी अपना कभी से क्या था फिगर्स कुछ? हाँ, 2008 के अंदर TLC ज्वाइन किया. उस वक्त मेरा टर्नओवर करीबन 3.5 CR था और 14 साल मुझे लगे थे 1 CR क्रॉस करने के लिए. 14 साल लग गए थे. जब TLC जब ज्वाइन किया 2008 में 3.5 CR था. आज अप्रॉक्सीमेटली 42-44 CR का टर्नओवर, ग्रुप टर्नओवर. जब मैंने स्टार्ट किया था, जब मेरी जो स्पेस थी इट वाज अराउंड 2000 स्क्वायर फीट. आज मेरे पास में करीबन 70,000 स्क्वायर फीट की जगह है. 3 फैक्ट्रीज हो गई है अभी इसके अंदर. एक थाने के अंदर भी ऑफिस है अभी. और एम्प्लॉयज़ की स्ट्रेंथ अगर देखेंगे तो एम्प्लॉयज़ जब स्टार्ट किया था मैंने, जब 5 से 6 एम्प्लॉयज़ थे मेरे पास में. आज कलेक्टिवली अगर देखेंगे तो मोर देन 200 एम्प्लॉयज़ हैं. 225 है मेरे पास में. तो ये चेंज आया उसके अंदर. इसके अंदर TLC के अंदर से लर्निंग्स वगैरह से जो है कुछ हम लोगों ने भी अपनी मेहनत करे उसके अंदर, हाँ, और उसको आगे लेके जाने की कोशिश करे उसके अंदर. तो उसका मुझे काफ़ी इसके अंदर फ़र्क मालूम हुआ इसके अंदर, ये 2 इसके अंदर बिफोर एंड आफ्टर के अंदर. Systematic way of doing business है ना, that has come after we joined TLC. So how TLC has changed you as a person? मी जसं आत्ताच बोललो ना की इट हॅज मेड मी मोर ऑर्गनाइज्ड, मोर कमिटेड. आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेन आय एम विथ सो मेनी, आय हॅव बीन एक्सपोज टू सो मेनी फ्रेंड्स आता, सो आय बिकम मोर एम्पॅथेटिक. म्हणजे मी पहिले ज्या प्रकारे विचार करायचो आणि ज्या प्रकारे सेल्फ सेंटर्ड होतो ना, त्याच्यातनं मी आता बरंचसं बाहेर आलो आहे. अँड a lot of credit for that goes to TLC. I have become more empathetic and that is something which I feel has been one of the biggest change that has happened in me. सर पुढचा प्रश्न पण तुम्हालाच आहे. हाऊ हॅज निखिल सर चेंज ॲज अ पर्सन आफ्टर TLC? तो पण पहिल्यापेक्षा बराच माइल्ड झालाय. पहिले तो शॉप फ्लोअरवर जेव्हा असेंब्ली फ्लोअरवर फिरायचा ना, लोकांचे अगदी अभी क्या फाइंड आउट करेंगे और किधर हाथ रखेंगे,
त्याचा परफेक्शनिस्टपणा आता थोडासा कमी झालाय. सर पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एका शब्दात द्यायचे. वन थिंग यू लव्ह, हेट अँड टॉलरेट अबाउट TLC. आय लव्ह TLCs. आय टॉलरेट जेव्हा म्हणजे आता फॉर्च्युनेटली मी ॲडमिन टीम मध्ये आहे आणि सरांकडे काही प्रपोजल घेऊन गेला, सर म्हणतात नाही नाही अब्बास ये ऐसा नहीं करना है, मैं बोलता हूँ ये ऐसा कर. टॉलरेट करावं लागतं. सरांनी हेटचं उत्तर नाही दिलं. नथिंग टू हेट. सर इफ नॉट टेक्नोशेल देन व्हॉट? देन टेक्नोशेल. सर वन थिंग यू लाईक अबाउट रतन टाटा? His trustworthiness, अजीम प्रेमजी, his philanthropy, आदित्य बिर्ला, his dynamism, धीरूभाई अंबानी, again that vision, that dream of becoming to and coming to this level. वॉरेन बफे, His काय म्हणतात त्याला डाऊन टू अर्थ अप्रोच. वन थिंग यू ॲडमायर अबाउट निखिल बस्ते अँड तरीन शेख? निखिल बस्ते हेल्पिंग नेचर अँड तरीनला पण द सेम थिंग गोस्ट फॉर तरीन. सर वन थिंग यू हेट अबाउट निखिल बस्ते अँड तरीन शेख? तो माझं जेव्हा ऐकत नाही ना आपल्याला ही मशीन बनवायची वैतागतो मी. तरीन पगार नाही पडा तर. आतापर्यंतची जर्नी कशी होती? इन बिझनेस जर्नी. इन बिझनेस जर्नी व्हेरी सॅटिस्फाईंग. म्हणजे वी आर वन ऑफ दोज फॉर्च्युनेट लकी वन्स की आम्हाला जे करायचं होतं ते करायला आम्हाला चान्स मिळाला अँड वी परसूड दॅट पाथ आणि वी हॅव बीन एबल टू मूव फ्रॉम वन लेवल टू द नेक्स्ट लेवल in a very satisfying way. So I would say it's a very satisfying journey and we are happy where we are today. Financially maybe एवढं grow झालो नसेल, but as far as recognition goes, I think we are in the right direction. Sir, how would TechnoShell 2030 look like? आमचं जे विजन आहे ना, तर 2030 मध्ये सुद्धा वी शुड स्टील बी मॅन्युफॅक्चरिंग बेटर मशीन्स. आपल्या देशाचं नाव जे आहे, म्हणजे आमच्या फील्डमध्ये तरी वर्ल्ड क्लास मशीन्स इंडियामध्ये सुद्धा बनतात. आम्हाला हे अचीव करायचं आहे अँड वी आर गोइंग टू ट्राय अँड डू अ व्हेरी गुड जॉब टिल 2030. क्या बात आहे सर. तर या सगळ्यांबद्दल तन्मय आणि साकिबचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात. आमचा कोर पर्पज आहे की आम्हाला इंडियाला ग्लोबली ॲज अ वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरर म्हणून जगाने रेकग्नाइज करायला पाहिजे. हे करण्यासाठी आम्ही जेव्हा विचार केला आमची विजन काय पाहिजे, तेव्हा आम्ही ठरवलं की आम्हाला डेकोरेशन आणि पॅकेजिंग मशीन्समध्ये ग्लोबली रेप्युटेड व्हायचं आहे बिफोर 2030. आता हे करण्यासाठी आम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकायला लागतात. बिईंग इन लेटेस्ट टेक्नॉलॉजी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा नवीन टेक्नॉलॉजी जसं इंडस्ट्री 4.0, IoT, ऑगमेंटेड रियालिटी हे सगळे रिसर्च करून याचा प्रयोग करायला लागतो. आता प्रयोग करताना आमची टीमने जसं रिसेंटली रिमोट सर्व्हिस सपोर्टमध्ये ऑगमेंटेड रियालिटी इंट्रोड्यूस केली. याचा आमच्या कस्टमर्सला बराच फायदा झाला रिसेंट टाइम्समध्ये आणि असेच नवीन टेक्नॉलॉजीज यूज करण्यात आमची टीम खूप एक्सायटेड आहे. Like they say, world class machines sell by themselves. So for us, making technologically superior and world class machine remains the most important part. I also feel the foundation of sale remains the same, that is building trust in the capabilities and in the competency and character of the company, of the people. So I think the tools for selling have changed now. People earlier we would have a outbound marketing approach where we used to publish in various print media. We used to focus more on exhibitions, whereas now the focus has shifted to inbound marketing, where the customer gets a lot of information through various social medias, from influencers, from SEOs, and he has a certain knowledge about the machine. So here what we do differently is I consider myself as a customer's person sitting at TechnoShell. So the most important role for me is to identify what
he needs, what problem he's facing, and how can I add value. Plus in TechnoShell we always believe in making world class machines and just delivering a machine which can give magical results for the customer. And that is the reason we are focusing for making that complete experience of buying the machine, right from him approaching us to we delivering the machine, him using and getting a delightful experience out of it. And based on that, I would say we are working on an ecosystem where the customer is very used to working with us. He's very comfortable, and it would be difficult for him to look for an alternative or a different vendor. सर तन्मय साकीब आणि तुमच्या सेकंड जनरेशनला तुम्ही कसं गिअरअप करताय तुमच्या विजन 2030 साठी? जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा त्यांना पण जेव्हा आम्ही आमच्या बरोबर एक्झिबिशन्सला घेऊन जायचो, कस्टमर विजिट्सला घेऊन जायचो, and they would see the kind of views or respect the customer had for us. On that basis मग त्यांना ते वाटलं की yes, this is a place where we can continue. And now they are given all kinds of exposure, and which is helping us and helping them to take this company forward. निखिल सर, आजच्या प्रोग्रामसाठीचा तुमचा क्लोजिंग मेसेज. क्लोजिंग मेसेज जर का काही द्यायचा असेलच तर मी असं म्हणेल की प्रत्येकाने बिलीव्ह केलं पाहिजे की आय एम ऑल्सो केपेबल ऑफ डुईंग वर्ल्ड क्लास जॉब्स. आता तसं बघितलं तर आम्ही पण नाशिकमध्येच आहोत. तर हा विश्वास मला वाटतं प्रत्येकाने स्वतः ठेवला पाहिजे की आपल्याला हे काम किंवा वर्ल्ड क्लास मशीन्स करता येतात. दुसरं एक जर ऍड करायचं झालं तर मी म्हणेल की कीप युअर सेल्फ अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. टेक्नॉलॉजी झालं, एक्झिबिशन झालं, गो आउट, विजिट, सी व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजीज इन युअर प्रोसेसेस किंवा तुमच्या ज्या काही प्रॉडक्ट्समध्ये वगैरे असेल ते. आणि अजून एक छोटंसं मी नक्कीच सांगेल की चलताय ॲटिट्यूड कुठेच ठेवू नका किंवा तुमच्या कंपनीमध्ये तो चलताय ॲटिट्यूड येऊ नका देऊ. म्हणजे जर सांगायचं झालं तर इंडिया इज व्हेरी मच फेमस फॉर जुगाड्स. जुगाड हॅज अ व्हॅल्यू, पण मला विचारलं तर आय वुड प्रेफर प्रॉपर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस टू जुगाड. मला वाटतं ह्या 2-3 गोष्टी केल्यानं आपल्याला वर्ल्ड क्लास बनायला खूप सोपं जाईल. Parin sir, what would be your closing message for today's session? रोहन, कोई भी सक्सेसफुल बिजनेस के लिए एक अच्छी टीम की जरूरत होती है, टीम वर्क की जरूरत होती है. हम लोगों को 30 साल निकल गए, 30 साल से ज्यादा हो गए, बल्कि 30 to 33 ईयर्स हो गए हम लोग साथ में काम कर रहे हैं हम लोग. और इतना सारा वक्त इतना हम लोगों ने साथ में है, इतना आसान नहीं है इतना साथ में इतना वक्त निकालना. इसकी खास वजह कुछ ऐसी रही है कि हमें आपस में एक दूसरे के ऊपर बहुत ही फेथ बहुत है, ट्रस्ट बहुत है इसके अंदर हम लोगों के अंदर. और जो भी काम किए हमने उसके अंदर काफ़ी ट्रांसपेरेंसी रखी हम लोगों ने. कम्युनिकेशन बहुत अच्छा रहा. ट्रांसपेरेंसी बहुत इंपॉर्टेंट है इसके अंदर. और जो भी काम किए हमने आज दिन तक है ना, दिल से करें, एक साफ नीयत से किए, कोई चीज़ की लालच नहीं, कुछ नहीं है इसके अंदर. क्या हो गया है, लालच नहीं, ये नहीं. रिलेशनशिप हम लोगों ने बहुत बिल्ड किया, ये बहुत फ़ायदे में रहा हमारे से. रिलेशनशिप हमारे वेंडर्स के साथ में, हमारे सप्लायर्स के साथ में, हमारे कस्टमर्स के साथ में, और जितने भी एसोसिएट्स हैं उनके साथ में हम लोगों ने बहुत अच्छा रिलेशन मेंटेन किया. ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ थी इसके अंदर जो हमने ये करा इसके अंदर. और इससे क्या होगा, हम लोगों के काम के अंदर है ना एक बरकत थी. बरकत समझता मीनिंग, एक ब्लेसिंग्स जो है वो रही इसके अंदर हमारे बिजनेस के अंदर. यानी बिल्कुल एथिकल बिजनेस हमने स्टार्टिंग से किए हमने उसके अंदर. तो ये मेरा बहुत ये था कि एथिकल बिजनेस करो आप. और जो भी काम करते हैं, यानी आज 30 ईयर्स हो गए हम लोग को साथ में काम करते हुए. आज ऐसी पोजीशन है कि पैसे के लिए हम लोग काम नहीं करते, रिलेशंस हम लोगों के लिए इंपॉर्टेंट हो गए. पैसा बहुत कुछ है ज़िंदगी में, मगर सब कुछ नहीं है क्या. तो हम लोगों ने आजकल भी रिलेशन बिल्डिंग के ऊपर काम करना है.
ट्रांसपेरेंसी रखना चाहिए। हम लोग अपने आपस में जो टीम के अंदर जो काम करते हैं हम लोग, उनके अंदर टीममेट्स के अंदर एक फेथ होना चाहिए, कॉन्फिडेंस होना चाहिए उसके अंदर, और उनके कैपेबिलिटीज़ के ऊपर भी भरोसा होना चाहिए। ये भरोसा बताने होना, देखते आने होना उसके अंदर, तभी हम लोग वो मिल के काम कर सकते हैं। किधर भी डाउट नहीं होना चाहिए। किधर भी अगर डाउट आ गए हम लोगों को, एक तो उसको इमीडिएट तुम क्लियर करो। अगर कोई पार्टनर के अंदर डाउट आया था कुछ है, नहीं तो वो चीज़ अगर तुम्हारे दिमाग में चले गई कभी, तो वही चीज़ अंदर घूमते रहती है, वो एक के बाद एक दूसरी और डाउट क्रिएट करते चले जाती है, और वो नेगेटिविटी जो है वो क्रिएट होती चली जाती है दिमाग में, और फिर एक दिन वो सब बाहर निकलता है। तो वो भरोसा रखो अपने पार्टनर के ऊपर, उसकी कैपेबिलिटी के ऊपर, ये मैं कहूँगा। क्या बात है सर. अब्बा सर, तुमचा क्लोजिंग मेसेज. I would say कि in whatever you do, you have to be trustworthy. म्हणजे you be trustworthy with all your stakeholders, whether they are your employees, your customers, your investors, suppliers, vendors. सगळ्यांबरोबर एक trustworthy relationship तुम्ही build करा. Secondly, I would say कि look at the world as a market. Don't let us be narrowed down to very small markets. Let us look at the world as a market, which will create many more opportunities for every one of us. There is a huge market waiting outside. And तीसरा म्हणजे की we should, all of us, strive to put the name of India on the global map, saying that yes, India can also produce good quality. आता आम्ही machines मध्ये आहोत तर machines, and in whatever field one is, they should try to build a name for the country. India can deliver these global standard products. सर, बिफोर वी क्लोज टुडेज सेशन, आपण ऑडियन्सला काही प्रश्न असतील तर ते घेऊ. First of all, hats off to this new format. I think it's an incredible, innovative format that you have made it so successful, the interviewer, the interviewees. My question, as an Indian, as those who are pursuing excellence in the world market, have you had a problem and therefore some sort of a victimized image when the Westerners especially insist on bargaining on the price? And if you did, how did you address that? Did you give in, or did you remain steadfast to your product and your prices? What we have observed, sir, is when it comes to the Western world, our prices as itself are 50 to 40% lower than what is available to them in their area, in their region. So for us, competing on price or price being a barrier for them to make a decision never happened. Still, they would feel, okay, if you are from India, let us squeeze them to some extent. No, I would say, at least in Europe, this does not happen. Yes, in other Asian countries, we did face these kind of challenges. And initially, we gave in to give them a taste of what we can deliver to them. And once they had a feel and they had a confidence on our product, we did stick to our prices, and even today we are able to sell at the price that we want. प्रश्न असा आहे की आजकाल आपण बघतो की डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि त्या खूपशा आपल्या एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स म्हणा किंवा आपल्या आधीच्या प्रोडक्ट्सला नाहीसे करून टाकतात. उदाहरणार्थ जर बघितलं तर डिजिटल फोटोग्राफीमुळे कॅमेरा रोल्स आणि हे सगळे गायब झाले. तशा त्या दिशेने तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये काय प्रिपेअर्डनेस काय आहे? आता जसं आम्ही हॉट स्टॅम्पिंग मशीन्स बनवतो, विच इज डेकोरेटिव्ह टेक प्रिंटिंग मेथड, ज्याच्यात एक प्रकारचं ग्लिटर शाईन असतं. ते अजूनपर्यंत तसे इंक्स डेव्हलप झालेले नाही आहेत. बट द डे दोज इंक्स आर डेव्हलप, दिस आर मशीन्स कुड बिकम ऑब्सिलेट.
म्हणून आम्ही ऑलरेडी डिजिटल प्रिंटिंगच्या डायरेक्शनमध्ये काम सुरू केलंय. अँड इवन इफ दीज इंक्स कम इन, वी विल बी एबल टू प्रोव्हाइड सोल्युशन्स थ्रू द डिजिटल प्लॅटफॉर्म. थँक्यू. सेकंड जनरेशनला एक्सेप्ट करण्यासाठी तर काय तुम्ही म्हणजे तुम्हाला काही चॅलेंजेस किंवा असे काही आले किंवा येत आहेत का? If we look at where the world is going right now, the kind of developments that are happening, and if we are open to learn, then त्यांच्याबरोबर जेल होऊन आणि काम करायला अवघड नाहीये. Fortunately, we have been able to gel with Tanmay and Saki, both of them, and we have formed a very good team. पहिले आम्ही 3 होतो, आता 5 लोक आहोत, which aim to take the company and to meet our vision. So आम्हाला तरी काय त्याच्यातलं एवढे challenges नाही आले आणि एवढा त्रास नाही झाला. How DSI culture, म्हणजे daily small improvement, how that has been incorporated in your company down the line, त्याच्यावर थोडी माहिती द्या. DSI बद्दल जर सांगायचं तर कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट हा आमचा कोर व्हॅल्यूज होता. सो आमच्या कंपनीमध्ये DSI कल्चर बिल्ड करणं मी म्हणेल एक थोडं सोपं झालं. आणि ॲडव्हान्टेज असा झाला की RCs होता, कायझन्स होते आणि बरेच वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज होते. आम्ही हे सगळे स्क्रॅप केले आणि आता एकच ॲक्टिव्हिटी ठेवली ती म्हणजे DSIची. DSIनी प्रोसेसेस अपडेट करतो, कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट करतो, वन टाइम. बऱ्याच वेळेस काय होतं, वन टाइम कोणीतरी चांगली गोष्ट करतं त्याला रिवॉर्ड करायला काहीतरी वेगळी एक प्रोसिजर करायला लागायची. जो कोणी खूप मोठं कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंटचं किंवा एक ऍक्टिव्हिटी करतो त्याला वेगळं रिवॉर्ड सिस्टीम. आता ह्या आमच्या कंपनीमध्ये ना बऱ्याचशा या गोष्टी निघून एकच अम्ब्रेला राहिला DSIचा. मग DSI मध्ये रिवॉर्ड करायला सोपं जातं. मी म्हणेल की प्रोसेसेस अपडेट करायला सोपं जातं. आणि आता एकच गोष्ट राहिल्यामुळे काय झालंय की लोकांना पण ते थोडं सोपं झालंय. निखिल सर, अब्बास सर, तरीन सर, थँक्यू सो मच. आज तुमच्यानंतर मी काही कन्क्लूड करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. सो थँक्यू सो मच फॉर ब्रेकिंग डाऊन वर्ल्ड क्लास इनटू ॲक्शनेबल फॉर अस. वी रिअली अप्रिशिएट युअर टाइम अँड थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण आपल्या लाईव्ह झूम ऑडियन्सला काही प्रश्न असतील तर ते घेऊयात.